डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिशांना झगडून समाजातल्या तळागाळातले दलित पददलितातले 15 मुलं सरकारी खर्चानं उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची योजना मंजूर करून घेतलेली होती। त्यात जी 15 मुलं बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवली होती त्यात डॉक्टर मना वानखेडे यांचा समावेश होता। डॉक्टर मना वानखेडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा 1916चा एक लेख वाचलेला होता। त्या लेखाचं नाव होतं द स्लेव्हरी अँड अनटचेबिलिटी। हे लक्षात घेऊन ते जेव्हा उच्च शिक्षण घ्यायला परदेशात गेले तेव्हा मराठीत मुलखात बाबासाहेबांच्या नंतर निग्रो समाज, ज्याला आज ब्लॅक सोसायटी असं म्हटलं जातं, कारण निग्रो ही व्हाईट सोसायटीनं दिलेली शिवी आहे, अशा प्रकारची जाणीव त्यांचा जो उद्धारक होता W.E.B. डुबॉइस, त्यांनी जसं बाबासाहेब आपले उद्धारक तसं अमेरिकेतल्या निग्रो तथा ब्लॅक समाजाचा उद्धारक म्हणजे डुबॉय। या डुबॉयनं असं म्हटलं की निग्रो ही व्हाईट सोसायटीनं दिलेली शिवी आहे, आणि हे अनुलक्षून डॉक्टर मना वानखेडे सरांनी निग्रो साहित्य, निग्रो समाज, निग्रो संस्कृती, निग्रो कला याचा साकल्यानं विचार केला, आणि जी असंख्य मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात गेली उच्च शिक्षण परदेशात घेऊन आल्यानंतर डॉक्टर मना वानखेडे हे बाबासाहेबांकडे आले आणि ते म्हणाले की मला शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर मना वानखेडे यांना मिलिंद महाविद्यालयाचं प्राचार्य केलं। डॉक्टर मना वानखेडे सर यांनी दलित साहित्याची मूलभूत अशी मांडणी केलेली होती। मना वानखेडे सरांचे काही लेख जर आपण वाचले तर आपले असं लक्षात येईल की निग्रो साहित्यावर आणि दलित साहित्यावर दलितांनी कसं लिहिलं पाहिजे, स्फोटक लिहिलं पाहिजे की अंतर्मुख करणारं लिहिलं पाहिजे। डॉक्टर मना वानखेडे सरांनी सांगितलं की विद्रोही तर लिहाच, परंतु त्याबरोबरच अंतर्मुख करणारं लिहा। आता हे अंतर्मुख करणारं लिहा म्हणजे नेमकं काय? एखादी सवर्ण व्यक्ती आहे, ती दलितांच्याकडं आत्मभावनेनं पाहते, आपलेपणानं पाहते, अशा व्यक्तीला आपण एका विशिष्ट जातीची म्हणून बघायचं, किती भूमिकेची आणि विचारांची आहे म्हणून बघायचं, ही अंतर्मुखता आहे। डॉक्टर मना वानखेडे यांनी दलित साहित्य चळवळीची ज्या ज्या लोकांनी पायाभरणी केली त्यामध्ये डॉक्टर मना वानखेडे यांचं योगदान आपल्याला अजिबात नाकारता येत नाही, इतकं ते मूलभूत आहे। मना वानखेडे सर हे दलित साहित्य आणि दलित साहित्य चळवळीचा अतिशय महत्त्वाचा असा प्रारंभ बिंदू आहे, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरू नये। मना वानखेडे सरांची ही जन्मशताब्दी आहे, जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। मना वानखेडे सरांनी जी एक वाङ्मयीन प्रवृत्ती, जगामध्ये 2 वाङ्मयीन प्रवृत्त्या फार महत्त्वाच्या मानल्या जातात। एक आहे निग्रोंची, ब्लॅकांची वाङ्मयीन प्रवृत्ती, आणि दुसरी भारतातली दलितांची वाङ्मयीन प्रवृत्ती। या भारतातल्या दलितांच्या वाङ्मयीन प्रवृत्तीला डॉक्टर मना वानखेडे सरांच्या चिंतनानं
अपार असं बळ दिलेलं आहे, ते आपल्याला बाजूला सारता येत नाही. ते इतकं मूलभूत आहे. त्यांचं चिंतन हे दोन्ही संस्कृतीच्या अभ्यासाअंती प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारांमध्ये जे एक मनुष्यत्व आपल्याला दिसतं, त्यांच्या विचारांमधला जो मानवतावाद आपल्याला दिसतो, तो आपण समजून घेतला पाहिजे. तो अधिक व्यापक आहे आणि माणूस हा केंद्रवर्ती ठेवून आपण भूमिका मांडली पाहिजे, असं डॉक्टर मना वानखेडे यांचं चिंतन आपल्याला सांगतं. डॉक्टर मना वानखेडे सरांना मी विनम्रपणे अभिवादन करतो.